नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज 13 जानेवारी भोगी संक्रांत निमित्त महिलांसाठी खुशखबर। 7वा हप्ता महिलांच्या अकाउंटला। सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। लाडकी बहीण योजनेचा सगळ्या अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अपडेटला। त्या अगोदर पटापट मला सांगा, कुणाकुणाला पैसे जमा झाले आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे आत्तापर्यंत कुणाकुणाला आलेले आहेत त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे। तुम्हाला जर पूर्णचे पूर्ण पैसे आले असतील तर तसे कमेंट करा, किंवा 1 हप्ता आला असेल, 2 हप्ते आले असतील तर तशीही कमेंट करा। लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके किती महिलांना मिळालेले आहेत आणि किती महिलांना मिळालेले नाहीत, या संदर्भात माहिती जमा करण्यासाठी तुम्हाला कमेंट करणं गरजेचं आहे। तुम्ही काय करता, कमेंट करायला कंजूसपणा करता, कमेंट करत नाही। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरता, तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, कमेंट पण करा। लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यास तुम्हाला मदत होईल। संक्रांत निमित्त महिलांना 3000 वाटप। 3000 महिलांच्या खात्यामध्ये जमा। लाडकी बहीण योजनेनिमित्त महिलांसाठी खुशखबर। संक्रांती अगोदर महिलांच्या खात्यात पैसे जमा, अशा बातम्या आपण बऱ्याच वेळा या अगोदर पाहिलेल्या आहेत। लाडक्या बहिणींना संक्रांतीचं गिफ्ट सरकारकडून मिळणार। जानेवारीचा हप्ता प्लस फेब्रुवारीचा हप्ता, 2 हप्ते एकत्र, सरकारचा निर्णय। या संदर्भातही पुढे माहिती आहे, शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल। तर पहा, इथं केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। ती म्हणजे केंद्रानं राज्यांना एकूण 1,73,030 कोटी रुपयांचे हस्तांतरण जे आहे ते महाराष्ट्राला केलेलं आहे, आणि त्यामध्ये 10,930.31 कोटी रुपयांचा निधी आपल्याला मिळालेला आहे, महाराष्ट्राला मिळालेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री, नवीन जे मुख्यमंत्री झालेले आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मोदी सरकारचे आभार व्यक्त केलेले आहेत। आता निधी वितरित करण्यात आलेला आहे, पैसे वाटप करायला सुरुवात करायला पाहिजे, असं महिलांचं म्हणणं होतं। कालच हा निधी महाराष्ट्राला मिळालेला आहे, आपण या संदर्भातली माहिती देखील पाहिलेली आहे। तर निधी वाटप झालेलं आहे एकूण। आता महाराष्ट्राला पैसे मिळालेले आहेत। राज्य सरकारने महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेच्या माध्यमातून अगोदर 21 ते 60 वयोगटातील महिलांना पैसे देण्यात येत होते, परंतु लाभार्थी वयोगट वाढवण्यात आला आणि 21 ते 65 पुढे 5 वर्ष सरकारने वाढवले। तर 21 ते 65 वयोगटातील महिलांना जे आहेत ते पैसे देण्यात आले, दर महिन्याला 1,500। आता नवीन फॉर्म संदर्भात माहिती पहा। ज्या महिलांना आणखीनही नोंदणी केली नव्हती अशा महिलांसाठी खुशखबर। लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू होणार आहेत, पण आणखीन अद्याप फॉर्म झालेले नाहीत सुरू। महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी माहिती दिलेली होती, आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली होती की नवीन वर्षामध्ये महिलांसाठी नवीन गिफ्ट असणार आहे, ते म्हणजे लाडकी बहीण योजनेची नोंदणी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, आणि त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात येईल। तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याच्या नंतर ऑफिशियलरित्या साईट सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला चॅनलवरती आपल्या कळवण्यात येणार आहे। योजनेत आत्तापर्यंत सरकारने 6 हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केली आहे। प्रति महिना 1,500 रुपये याप्रमाणे आत्तापर्यंत एकूण 6 हप्त्याचे वितरण महिलांना झालेले आहे। काही महिलांना डायरेक्ट 9,000 रुपये मिळाले होते, पण आणखीनही ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत, 1ही रुपया मिळालेला नाही, जानेवारी पर्यंतचे हप्ते त्यांना मिळणार का? तर होय, त्यांना जानेवारीपर्यंतचे हप्ते मिळणार। म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला असेल तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 7 हप्ते सरकार देणार आहे, म्हणजे 10,500 रुपये मोठी अमाऊंट तुम्हाला
मिळणार आहे. 7वा हप्ता खात्यामध्ये येणार आहे. अर्जाच्या पुनर्पडताळणी संदर्भात सरकारकडे योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यानंतर सरकारने या योजनेसाठी काही अटी केल्या आहेत. त्यानुसार लाभार्थी महिला जर इतर कोणाकडे सरकारी योजनांचा लाभ घेत असेल, कोणत्याही इतर योजनेचा लाभ घेत असेल तर मात्र तिला लाडकी बहीण योजनेचा पैसे मिळणार नाहीत, लाभ मिळणार नाही, असं देखील सरकारने स्पष्ट केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील वारंवार माहिती दिलेली आहे की ज्या पात्र महिला असतील त्यांनाच इथून पुढे पैसे मिळणार आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे नव्या वर्षाचा पहिल्याच महिन्याचा येणारा लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता अजून महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. मकर संक्रांत वाण काही दिवसांवर आलेला आहे. आता पहा, उद्या संक्रांत आहे. सणाचे या औचित्य साधून सरकारने लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याचं ठरवलं होतं का? हा एक महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही अनेक बातम्या पाहिल्या असतील. 3,000 महिलांना मिळणार. जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता किंवा जानेवारीचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार अशी माहिती देण्यात आलेली होती. पण जानेवारीचाही हप्ता मिळालेला नाही आणि आणखीनही डिसेंबरचाही हप्ता बऱ्याच महिलांना मिळालेला नाही. संक्रांतीला महिलांना सरकारकडून कोणतंच गिफ्ट मिळालेलं नाही. आता संक्रांत तर उद्याच आहे. पैसे मग कधी मिळणार? संक्रांती अगोदर पैसे मिळणार अशी माहिती मिळत होती. परंतु जानेवारीचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी पहा मंथ एंडला मिळण्याची शक्यता आहे. नव्या अर्जांची छाननी सुरू आहे. 7वा हप्ता कधी मिळणार? तर मंथ एंडला म्हणजे तुम्हाला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे मिळायला सुरुवात होऊ शकते. आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे महिन्याच्या शेवटीच आपल्याला मिळालेले आहेत. आता जानेवारीचा हप्ताही लास्टच्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. आता फेब्रुवारी आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येतो का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. जानेवारीच्या हप्त्याला लेट झालेला आहे. नवीन वर्षाचा पहिलाच महिना, पहिलाच हप्ता उशिरा, मग पुढचे हप्तेही उशिरा मिळतील का? तर या ठिकाणी पहा, सर्वच हप्ते वेळच्या वेळी मिळायला पाहिजेत. प्रत्येक महिन्याची एक फिक्स तारीख पाहिजे आणि त्याच तारखेला पैसे अकाउंटला ट्रान्सफर केले पाहिजेत. DBT अंतर्गत हे पैसे प्रत्येक महिलाला मिळणार आहेत. त्यामुळे आधार DBT लिंक असणं गरजेचं आहे. आधार DBT लिंक नसेल तर करून घ्या. तुम्हाला डायरेक्ट 10,500 रुपये जमा होतील. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर आधार DBT लिंक करायचं आहे. आधार DBT लिंक केल्याच्यानंतर मनाने पैसे जमा होतील. अनेक महिलांना मनाने पैसे जमा झालेले आहेत. ज्यांचं आधार DBT लिंक झालेलं आहे, जुलै-ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना थेट या ठिकाणी पाहू शकता 9,000 रुपये जमा झाले होते. आता डायरेक्ट 10,500 जमा होणार आहेत. तर 7व्या हप्त्यासंदर्भातल्या सर्व अपडेट इथून पुढं तुम्हाला पाहण्यास मिळण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. धन्यवाद.